आता बघूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। झारखंड प्रकरणी चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ज्यांचं तोंड मिठाच्या गाळात असतं जे आहे ते आम्हाला काय बोलतात। भ्रष्ट मार्गाने श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला पैसे आल्याच्या संजय राऊतांच्या आरोपांप्रकरणी पुरावे देण्याचीही मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं शंकराचार्य आवी मुक्तेश्वरानंद यांचं दर्शन। यावेळी शंकराचार्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सन्मानित करत घेतले आशीर्वाद। त्यांनी मला काऊज कॉमन मॅन अशी पदवी दिली, त्यांचे आभार आहेत, शिंदेंची प्रतिक्रिया। सरकारी व्यवस्था बिनकामाची। महापालिका NITच्या भरोशावर काहीच कामं होत नाहीत। नितीन गडकरींचा घरचा आहे राजकारणात फुकट्यांचा बाजार असल्याचीही टीका। परळीतील रस्ता रोको आंदोलनाप्रकरणी 50 ते 60 जणांवरती गुन्हा दाखल। काल महादेव मुंडेंच्या पत्नीसह अनेक नागरिकांनी रास्ता रोको केलं होतं। कनेरीवाडीमध्येही रास्ता रोको करणाऱ्या विरोधात परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजाभाऊ पडे यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। वाल्मिक कराड आजही जेलमधून अनेक गोष्टी करतो। माझ्या समोर बसलेल्या माणसाला वाल्मिक कराडचा फोन आला। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। महाराष्ट्रात PM किसान लाभार्थी संख्येमध्ये चौपट वाढ। आतापर्यंत 37,000 कोटी वितरित। 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ। 10 महिन्यांपर्यंत 21 कोटींचं वाटप। कागदपत्रांच्या छाननीतून उघड। 6 महिने रेशन न घेतल्यास कायमचंच रेशन बंद। प्रत्येक 6 महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून यादी येणार। चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची गंभीर दखल। आतापर्यंत रद्द केलेले 42,189 जन्म प्रमाणपत्र परत मागवा। बावनकुळेंचे आदेश।